नमस्कार. आपण पाहता शेगाव लाईव्ह. चला पाहूया आजची महत्त्वाची बातमी. राज्यात घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या दरवाढीमुळे आणि वाढत्या तुटवड्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. तालुका प्रमुखाच्या नेतृत्वाखाली महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनामध्ये गॅस सिलेंडरच्या दरात तात्काळ कपात करावी, सर्वसामान्य नागरिकांना पुरेसा गॅस पुरवठा सुनिश्चित करावा, तुटवड्यामुळे निर्माण होणाऱ्या अडचणीवर तातडीने उपाययोजना कराव्यात, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले, गॅस दरवाढीचा सर्वाधिक परिणाम हा गृहिणींवर होत असून घरगुती अर्थकारण विस्कळीत होत आहे. त्यामुळे शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे. दरम्यान या विषयावर प्रशासन आणि शासनाकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. या मागण्यावर शासन काय निर्णय घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. अशाच ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी शेगाव लाईव्हला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करायला विसरू नका. रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा, रद्द करा. शिवसेना महिला आघाडीचा शिवसेना महिला योजनेची परिस्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे घरगुती गॅस आणि व्यावसायिक गॅसचा जो तुटवडा निर्माण झालेला आहे त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. व्यतिरिक्त गॅसचा तुटवडा, गॅसची बुकिंग लवकर न होणे, OTP लवकर न मिळणे, त्यानंतर या युद्धजन्य परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांच्या परीक्षा, स्पर्धा परीक्षा असो किंवा पोलीस भरतीसारख्या परीक्षा असो, ह्या मुखावर असताना त्या विद्यार्थ्यांना कितीतरी संकटांना सामोरे जाण्याची वेळ आलेली आहे. कारण त्यांच्या खाण्यावर मेस त्या ठिकाणी बंद झालेले आहेत आणि त्यामुळे त्यांना गावाकडे जाण्याची वेळ आलेली आहे. परिणामी त्या सगळ्या गोष्टीचा विचार करता आम्ही या ठिकाणी गॅसची जी OTP आहे किंवा गॅस परवानगी आहे किंवा गॅस मिळण्याबाबतच्या ह्या सगळ्या तक्रारी या ठिकाणी आलेलो होतो आणि कार्यालयात निवेदन देताना साहेबांनी सुद्धा समक्ष या गोष्टी त्यांचं एक निवेदन समोर आम्ही पाठवू असं आम्हाला एक आश्वासन दिलेलं आहे.